मी आता आमच्या सोनवडी ग्रामपंचायतमध्ये आलो होतो. सोनवडी ग्रामपंचायतमध्ये मी संगणक ऑपरेटरला विचारलं की आपल्या ग्रामपंचायतमधून CSC सेवा चालू आहे का? लोकांना डोमासाईल उत्पन्नाचे दाखले मिळतात का? तर त्या मॅडमनी मला सांगितलं की आपल्या ग्रामपंचायतला CSCचा अजून ID भेटलेला नाही आहे. तर माझ्याकडं ह्याचे ठोस पुरावे आहेत की ग्रामपंचायतला ID देखील भेटलेला आहे. त्या IDवरून भेटलेले डोमासाईल असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, हे देखील माझ्याकडे आहे. मी चौकशीला सामोरे गेल्यावर हे पुरावे सगळे सादर करील, नाही का. ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ह्या मॅडमला देखील माहीत नाही आहे संगणक ऑपरेटरला. त्यांना अंधारात ठेवून आज ID ग्रामपंचायतमधल्या कोणी कर्मचाऱ्यांनी बाहेर कुठं खाजगी माही सेवाला विकला आहे का, दिला आहे का, ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि माझ्याकडे तर ह्याच्यात ठोस पुरावे आहेत. ID तर हा 2017लाच ग्रामपंचायतला भेटलेला आहे आणि आत्ता काही दिवसापूर्वी त्याच्यावरून लोकांनी उत्पन्नाचे दाखले, डोमासाईल काढलेले आहेत. हे माझ्याकडे ठोस पुरावे आहेत. मी चौकशीला सामोरे गेल्यावर ते सगळे पुरावे कोर्टात सादर करील. ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी हा ID विकला आहे किंवा वापरायला दिला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. एवढीच माझी ग्रामपंचायत सोनवडी व ग्रामस्थाच्या वतीने मागणी राहील.